कोगनोळी टोल नाक्याच्या आधीच कर्नाटक पोलिसांनी शिवसैनिकांना अडवलं। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या दूधगंगा नदीवरच्या पुलावर कर्नाटक पोलिसांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना रोखलं। बेळगावमधल्या एकीकरण समितीच्या महामेळाव्यासाठी ते निघाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली। कोगनोळी टोल नाक्याच्या आधीच कर्नाटक पोलिसांनी शिवसैनिकांना अडवल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या दूधगंगा नदीवरच्या पुलावर कर्नाटक पोलिसांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना रोखलंय। बेळगावमधल्या एकीकरण समितीच्या महामेळाव्यासाठी हे सगळे जात होते, मात्र त्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली। तर बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरूच असल्याचं सध्या पाहायला मिळते आणि याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, खरं तर या सगळ्या कर्नाटक पोलिसांची मुजोरी सध्या पाहायला मिळते, मराठी माणसांची गळचेपी होतीये। सध्या किती नेत्यांना ताब्यात घेतले, सध्याची परिस्थिती नेमकी काय? पोलिसांनी या संदर्भात आकडेवारी दिली नसली तरी पण आपण पाहतो की वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये शेकडो कार्यकर्त्यांना, नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी डांबून ठेवलेलं आहे। त्यांना पूर्णतः या ठिकाणी अटक करून आणण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की सकाळी संभाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करण्यासाठी त्या ठिकाणी येत होते। मेळावा घ्यायचा होता मराठी भाषिकांना, पण पोलिसांनी मात्र या ठिकाणी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे अशा प्रकारचं आंदोलन तुम्हाला करता येणार नाही अशा प्रकारची भूमिका घेत या सर्व कार्यकर्त्यांची धरपकड केलेली आहे। पण दुसरीकडे आपण पाहतो की कोल्हापुरातून बेळगाव जिल्ह्यामध्ये किंवा बेळगाव शहरामध्ये येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना देखील ठाकरे गटाच्या पोलिसांनी या ठिकाणी थांबवलेलं आहे आणि त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेऊन पुन्हा सोडलेलं आहे। एकूणच आपण पाहतो की मुस्कटदाबी जी आहे ती मराठी भाषिकांची ते बेळगाव आणि सीमा भागात आपल्याला वारंवार पाहायला मिळते आणि आजही तीच दृश्य आपल्याला पाहता आलेली आहे। धन्यवाद प्रताप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मेळाव्याआधीच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं। कर्नाटक पोलिसांची दंडेलशाही मुजोरी पाहायला मिळाली। बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली। नेत्यांना महिराळ पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। एकीकरण समितीच्या नेत्यांना माध्यमांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आला। बेळगावमधल्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही धरपकड करण्यात आली। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा पेटल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्र एकीकरण समितीचं आज बेळगावमध्ये महाअधिवेशन होतं, मात्र या महाअधिवेशनाला मज्जाव करण्यात आला आणि त्याआधीच या सगळ्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची कर्नाटक पोलिसांनी धरपकड केली, त्यांना ताब्यात घेतलं। माध्यमांशी बोलायला सुद्धा या सगळ्यांना मज्जाव करण्यात आला। दरम्यान पोलीस स्टेशन बाहेरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। मी बेळगावमधील मरिहाळ पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे। आपण ही दृश्य बघू शकता की महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना या मरिहाळ पोलीस स्टेशनच्या परिसरात आणण्यात आलेलं आहे। इथं थांबून ठेवण्यात आलेलं आहे। सर्व या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की त्यांना या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेलं आहे। एकूणच आपण पाहतोय की मरिहाळ पोलीस स्टेशनमध्ये जवळपास बेळगावपासून 17 ते 18 किलोमीटर अंतर आहे आणि त्या ठिकाणी यांना आणून ठेवण्यात आलेलं आहे। यांची सर्वांची नावं लिहून घेण्यात आलेली आहेत। कोणकोणत्या कलमाने गुन्हे दाखल होतील ही संध्याकाळपर्यंत माहिती मिळेल अशा प्रकारची माहिती इथं पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। पण एकूणच आपण पाहतो की बेळगावमध्ये कशा प्रकारची मुस्कटदाबी सुरू आहे या ठिकाणी दिसून येतं। एकूणच आपण पाहतो की ज्या ज्या वेळेला बेळगावमध्ये मराठी भाषिकांची आंदोलनं असतात त्या वेळेला कानडी पोलिसांचा अत्याचार त्यांना सहन करावा लागतो आणि त्याचबरोबर मुस्कटदाबी देखील मराठी भाषिकांची केली जाते। आम्ही हे किती दिवस सहन करणार अशा प्रकारचा सवाल या मराठी भाषिकांचा आहे। एकूणच आपण पाहतो की ज्या ज्या आंदोलकांनी किंवा नेत्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना या ठिकाणी आणून
नजर कैदेत आणि त्याचबरोबर बंदिस्त केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. माध्यमांची बोलायला देखील या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी मज्जाव केलेला आहे. आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकत नाही अशा प्रकारची भूमिका मांडत पोलीस अधिकाऱ्यांनी कशा प्रकारची कारवाई करणार हे सांगायला सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे. कॅमेरामॅन मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, मरिहाळ पोलीस स्टेशन, बेळगाव.